रुक्माई गोपाल रुक्माई गोपाल होपा 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 होपा। बारके बारके पोरं म्हणजे आता कीर्तन संपत आलं बरं का? नाही थांबा ना, आताच नाही, सुरुवात झाली आताशी कीर्तनाला. हे कसं आहे, शाळा भरण्याच्या अगोदर 2 घंटे असतात बरं का. पहिली एक तयार राहता आणि दुसरी म्हणजे ओरिजिनल शाळा भरण्याची. आता इथं संस्थेमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त एक जी घंटी महत्वाची आहे का नाही, कोणती? ह्याची. ही वाजली की पळतच खाली येते. तर अशी हाका मारा, रूमच्या बाहेर एक सुद्धा येत नाही अजिबात. घंटी वाजली बस तयार आहे. थोडा विकू कमी कर. या ठिकाणी अभंगाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला नाथराया वर्णन करतात, ते म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचं. कसं वर्णन करतात? नाम निवृत्ती. मुळामध्ये नाव कसं आहे माहिती का? मुळातच नाव असणारं निवृत्ती आहे. आता ऐका, एकदम सुरुवातीपासून सांगण्याची जी भूमिका आहे का नाही, निवृत्तीनाथ महाराजांचं असणारं मुळामध्ये नाव निवृत्ती आहे आणि ते धन्य सुद्धा निवृत्ती आहेत. याच्या पुढे ऐका, त्यांना पाहिल्याच्या नंतर देहाची सुद्धा असणारी निवृत्ती होऊन जाते. याच्याकरता सुरुवातीपासून चरित्र सांगण्याकरता सुरुवात करतो. देहाची निवृत्ती सगळ्यात अगोदर जर कुणाची झाली असेल निवृत्तीनाथ महाराजांचं शरीर पाहिल्याच्या नंतर, तर सगळ्यात अगोदर निवृत्तीनाथ महाराजांच्या आईची देहाची निवृत्ती झाली एकदम सुरुवातीला. त्याचं कारण एक आहे, सगळ्यात अगोदर जर निवृत्तीनाथ महाराजांना जर पुन्हा बघितलं असेल तर वडील पाहू शकत नाहीत अगोदर. ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर अगोदर जर निवृत्तीनाथ महाराजांना पुन्हा बघितलं असेल तर अगोदर आईनं बघितलं. आणि आईनं बघितल्याच्या नंतर आईनं ज्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांचं शरीर बघितलं, त्यांची सुरुवातीला असणारी निवृत्ती झाली. त्याचं कारण एक आहे, आतापर्यंत कुणाकुणाची निवृत्ती झाली? शरीर देवाचं पाहिल्याच्या नंतर, संताच्या बाबतीमध्ये पाहिल्याच्या नंतर आईची सुद्धा निवृत्ती झालेली आहे. देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, प्रभू श्रीरामचंद्रजी ज्यावेळेला बालक स्वरूपामध्ये किंवा लहान लेकराच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला अवतीर्ण झाले, सगळ्यात अगोदर जर कोणी बघितलं असेल तर कौशल्या मातेनं अगोदर बघितलं. रामाचं असणारं शरीर बघितल्याबरोबर कौशल्या माता असणारी निवृत्त झाली, म्हणजे निवृत्ती झाली. नंबर 2, कारागृहामध्ये ज्या वेळेला देवकी मातेनं श्रीकृष्णाला असणारं पाहिल्याबरोबर असणारी देवकी माता असणारी निवृत्त झाली. तिच्या मनामध्ये आता भीतीच उरली नाही का? अगोदर जी भावाला भीत होती, कंसाला भीत होती, आता एकदा त्या मूर्तीचं दर्शन झालं की पुन्हा मात्र तिच्याजवळ उतलीला कमळापती प्रश्न असा करतील, महाराज आई तर सगळ्याच लेकराला बघते, मग दुसऱ्या का लेकराची किंवा त्या आईची निवृत्ती होत नाही? तसं समजू नका बरं का तुम्ही. आपला सगळ्याचा जो जन्म आहे का नाही, आईच्या ठिकाणी जन्म झाला, पण जन्म झाल्याच्या नंतर आपल्या मात्र आईची निवृत्ती झाली नाही, अजिबात निवृत्ती झाली. त्याचं आणखी कारण सांगतो. सगळ्याच आईची निवृत्ती होते असं नाही, ते लेकरू सुद्धा दिसण्याकरता तसं पाहिजे तर ते मग आईची निवृत्ती होते. आता हे आपले म्हणजे असे करायला काय, ते कशी निवृत्ती होणार? काय नाही, हात एकीकड, डोळे एकीकड, हे शिंबूळ काढायला कशाची निवृत्ती व्हायची? काय नाही. काही आईला तर असा राग येता का नाही, आंघोळ घालून सुद्धा जर सारखा अंग भरीत असेल, एक काना खाया, कशाची निवृत्ती आहे काय नाही असं. हा ऐका पुढं वर्णन सुंदर स्वरूपामध्ये केलेलं आहे. आईनं जरी लेकराला जन्म जरी दिलेला असेल तर काही आई मात्र निवृत्त झाल्या नाहीत.
असं एखादं विचित्र लेकरू जर आईच्या पोटी आलं तर एखादी अशी आई असते त्याचा सांभाळ करत नाही, त्याला उचलून अरण्यामध्ये सुद्धा नेऊन टाकते जुन्या काळात. आताची कॅरी बॅग मध्ये भरून नेऊन कचऱ्याच्या कोंडीत टाकते. म्हणजे लेकराच्या बाबतीत वर्णन चालू आहे बरं का. जुन्या काळामध्ये द्वापार युगामध्ये शिशुपालाचं वर्णन केलेलं आहे. त्याला 4 हात आणि 3 डोळे. त्याची मूर्ती बघितल्याच्या नंतर म्हणली हे घरात ठेवायच्या लायकीचं नाही. मग कुठं? नीट अरण्यामध्ये त्याला नेऊन टाकण्याकरता ती आई गेली. म्हणजे आईची निवृत्ती होती असं समजू नका बरं का. त्याला लेसण्याकरता लेकरू सुद्धा एकदम 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 असं सुंदर पाहिजे. आता हे आमचे चाटे महाराज, हे आमचे श्लोक महाराज किती दिसण्याकरता असं एकदम सुंदर सुंदर दिसतात का नाही? असं वाटतं यांना जवळ घेऊन आहे का नाही असं. हा म्हणजे हे लेकरू दिसण्याकरता सुद्धा आहे ना. हा असं म्हणजे लेकरं दिसण्याकरता सुद्धा तसे पाहिजे. नाही तर काही असे असतात का नाही, जवळ ताटाला ताट लावून जीव वाटत नाही, जवळ पंक्तीला बसू दे वाटत तिकडे बरे कशा करता. अरे ते बरोबर जेवण्याकरता नाहीत काही नाही. म्हणजे लेकरू दिसण्याकरता सुद्धा तसं सुंदर पाहिजे. सगळ्यात अगोदर जर निवृत्ती कुणाची झाली असेल तर अगोदर आईची निवृत्ती झाली. नंबर 2ला जर निवृत्ती कुणाची झाली असेल तर नंबर 2ला निवृत्तीनाथ महाराजांच्या वडिलांची निवृत्ती झाली. आता नंबर 3ला आहे का, नावच निवृत्ती ठेवण्याचं कारण जर यांचं काय असेल, लक्ष करून आहे का बरं का. निवृत्तीनाथ महाराजांचं नावच निवृत्ती ठेवण्याला कारण जर काय असेल तर याला कारण असं आहे, निवृत्तीनाथ महाराजांच्या वडिलाला सगळ्यात जास्त जर आवड कशामध्ये असेल तर कशामध्ये? निवृत्तीमध्ये बरं का. लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा आणि अगोदरचा सुद्धा जर आपण जर इतिहास जर विचार केला तर त्यांना संसाराची अपेक्षा नव्हती, फक्त निवृत्त निवृत्त निवृत्त. लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा निवृत्तीच आणि अगोदर सुद्धा निवृत्ती. मग त्याच्याकरता वर्णन केलं आहे, जो त्यांना भाग आवडतो, आवडलेलाच भाग म्हणून सुरुवातीला मुलगा जो जन्माला आला त्यांचं नाव निवृत्ती ठेवलं. विठाला विठाला. आता त्यांनी नाव जे ठेवलं ते विचारानं ठेवलं आणि त्यांच्या आईनं म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी त्या नावाला विरोध मात्र केला नाही. पण आता तसं नाही बरं का. बापाचं नाव वेगळंच पोराचं ठेवत असताना, आईचं नाव वेगळंच, आजीचं नाव वेगळंच, प्रत्येक जणाची नावं वेगळी. आता नावाकरता भांडणं चालू आहे बरं का. आता ते नावाकरता नेमकं नाव ठेवायचं काय. आणि आता जुनी नावं सगळे असणारी बाद 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 झाले बरं का. आता सगळे नवीन नावं, आकाश, विकास. अरे काय आकाश आणि काय विकास, काय त्याचा तुला शेंबूड करता येईना बरोबर, त्याचा तुझा विकास आणि काय तुला असं. हे नाव काहीतरी देवाचं असणार असावं. या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचं नाव निवृत्ती ठेवलं. नाथराय वर्णन करतात, मुळामध्ये ज्यांचं नाव निवृत्ती आहे एक आणि खास साक्षात स्वरूपामध्ये असणार ते धन्य आहेत. जसे धन्य तो